पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. डान्स महाराष्ट्र डान्स डान्स महाराष्ट्र डान्स डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स मध्ये मी संदीप पाठक आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज महाराष्ट्राच्या भाऊजींसोबत आम्ही आहोत. आदेश बांदेकर यांच्यासोबत आपण डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर महाराष्ट्राची लोकधारा नुसती रंगत नाहीये तर विजयादशमीचा सोहळा संगीतमय आणि नृत्यमय पद्धतीनं साजरा होतोय. तर सुरू करूया आजच्या या सोनेरी भागाला. आता येणाऱ्या मुलाविषयी मी एवढंच सांगेन, वहिनी शहरात पहिल्यांदाच तो आला, तो नाचला, त्यानं जिंकून घेतलं सारं. ओळखा पाहू. तिथे कोणी ओळखेल? जनाबाईंचा कार्तिक. जनाबाईंचा कार्तिक. काकू आमची वर्गणी. काय रे, एवढी तरणी पोरं तुम्ही? कामधंदे करा जरा. सण आला की आले भिका मागायला. त्यापेक्षा शिका आणि 4 पैसे कमवा. मिळणार नाही वर्गणी. मित्रांनो, काळजी करू नका, चला सण साजरा करू. आला रे आला गोविंद आला. गवळ्याच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा. टेन्शन नाही लेता ये बंदा. किती पण उंचावर बांधा, हे ना करायचा नाही औंधा. आला 10 थरांचा गोविंदा. तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा. आणि ही हंडी फोडून बालमित्र मंडळाने बक्षीस पटकावलंय. टाळ्या. आणि या वर्षीचं हे सोनेरी चषक पटकाविलाय या बालमित्र मंडळाने. अभिनंदन. गोकुळच्या चोरांचा लय बोलबाला. माखन चुराता है बन्सीवाला. हंडी भर आमचा डोळा. दह्या दुधाचा काला. नाद करायचा नाही औंधा. आला 10 थरांचा गोविंदा. एवढ्या हंड्या फोडल्या, आता मेन हंडी. तिथे महाराष्ट्राचे भाऊजी बांदेकर साहेब आलेत. त्यांच्यासमोर आपणच हंडी फोडणार. हे मटकी तोड रे. मित्रा, इथे आपण हरू शकत नाही. महाराष्ट्राच्या या नावाजलेल्या व्यक्तीसमोर आपलं नाव सुद्धा झालंच पाहिजे.
नमस्कार काकू, हे घ्या पैसे. आणि तुम्ही आम्हाला शिकायला सांगितलेलं ना. ॲक्च्युली वी वॉन फर्स्ट प्राईज अँड दिस इज द अमाऊंट. अँड लेट मी टेल यू वन थिंग, वी आस्क फॉर डोनेशन बिकॉज दिस इज अवर कल्चर अँड वी लव इट. कीप दिस अमाऊंट फॉर नेक्स्ट इयर. आणि हां, दरवाजा उघडाच राहू दे, आम्ही परत येणार. अरे बोल बजरंग बली की जय. मुख्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अरे बोल बजरंग बली की जय. आदेश सरांना विचारायचं. तूच विचार जोरदार खणखणीत आवाजात. सर कसं वाटलं माझा डान्स? खूप छान वाटला. इतका आनंद दिलास तू या नाचातून. तुमच्याकडे बघितलं ना की शब्द, त्या शब्दांपेक्षाही तुम्हाला बघणं यातच खूप आनंद आहे. त्यामुळे खूप शुभेच्छा आहेत तुला. सोनाली. Karthik, I thought your performance was equally amazing. It was mesmerizing. I don't have any words to speak. Your energy was amazing. Your expressions were so apt. You're one of the best performers on the stage and I want to give you one of those trophies. ओहो, काय बोलले मी सांग आता. अयो ह्यो डान्स शो सोडू नकोय तात्या. त्याच्या डोळ्यात दिसले. उद्या जातो मी माझ्या. काय कळलं तुला पटकन? काय नाही, फक्त एवढंच कळलं तुम्ही इंग्लिश बोललात. पण आज कार्तिक इंग्लिश मध्ये बोलूनच दाखव काहीतरी आम्हाला मनापासनं. टेल मी हू इज हिअर ऑन दिस सोफा. माय मदर. शी इज युअर मदर. आपल्या कार्यक्रमात पहिल्यांदा तुझ्या घरून कोणीतरी आलंय कार्तिक. हा, कसं वाटतंय? लय भारी वाटते. मग मला वाटतं आईलाच विचारायचं का कसा वाटला. हा, आज मी म्हणजे सांगायला शब्द शिल्लक नाहीत माझ्याकडे. आज हे पोरगं ह्या स्टेजवर आज डान्स करताना म्हणजे मी पहिल्यांदाच बघितले. आणि त्यावेळेस त्याला घरी उखंड्यात गंजीत त्याच्यात उड्या मारताना सर बघायचे ना, तर न्यायला यायचे. आम्ही त्याला नको म्हणून सांगितलं होतं, तर सरनी त्याला नेलं. पण हो, पण चोरून जायचं आम्हाला. ज्या टायमाला जायचं त्या टायमाला आम्ही घरी आलो त्याला खूप मारायचो. आणि मारून बी दुसऱ्या दिवशी आम्हाला असं वाटायचं 1 दिवस मारला 2 दिवस मारला तरी हो ऐकन, पण ऐकायला तयार नव्हता. नंतर पुढं चालून इकडं ऑडिशनच्या टायमाला यायचं तर आजारी पडला मुलगा. आणि आजारी पडल्यावर मी म्हणलं, अरे मुख्या तू एवढा आजारी पडलाय, तू कशाला मरमर करतो, जाऊ नको. तर त्यांनी सांगितलं मी जाणार म्हणजे जाणारच म्हणला. मी गेल्याशिवाय राहणार नाही. मी मेलं तरी हरकत नाही, पण माघार घेणार नाही म्हणला. तर आज मुकापूर्ग जन्माला येऊन अख्ख्या महाराष्ट्र त्यांनी बोलता केलाय. विशेष वाटतं पोराचा. एक किस्सा कार्तिकच्या आईचा असा आहे की कार्तिकला मार लागला होता. बरोबर आहे कार्तिक? हा. आणि तेव्हा तुम्ही काय केलं होतं कार्तिक आईनं तुला जखम झाल्यावर? एकदा डोकं फुटलं होतं माझं, असं इथनं सगळं रक्त येत होतं आणि पण खून येतं. तर तिने साडीचा पदर सुद्धा फाडला आणि तो सुद्धा बांधलेला माझ्या डोक्याला. तर ते रक्त थांबलं आणि मग दवाखान्यात नेलं. आदेश सर, आत्ता हा क्षण, ही आठवण आम्ही जेव्हा तुम्हाला सांगतोय तेव्हा तुमच्या काय भावना आहेत आत्ता? नाही, खरंच म्हणजे फार वेगळं वातावरण आहे आत्ता या मंचावरती. आणि आई, तुम्हाला खरं सांगतो की महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन झी मराठीने कायमच आनंद दिलेला आहे. भविष्यात कार्तिक अजून खूप उंच उंच मनोरे नक्की रचेल. पण आत्ता मला तरी असं वाटतंय की अशा माऊलीचा सन्मान हे महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली पैठणी देऊनच केला पाहिजे. वा वा वा. मित्रांनो, गेली 18 वर्ष आपण सगळेच होम मिनिस्टर बघत आहोत, त्याचा आनंद घेत आहोत. आत्तापर्यंत हजारो भगिनींना पैठणी मिळालेली आहे, महागाची पैठणी मिळाली आहे. मला आत्ता असं वाटतंय 18 वर्षामध्ये ही सगळ्यात मोलाची आणि महत्त्वाची पैठणी आहे असं मला वाटतं. जोरदार टाळ्या.
आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की या माऊलीला ही पैठणी देत असताना होम मिनिस्टरच्या या प्रवासामध्ये 18 वर्षात महाराष्ट्राच्या घराघरामध्ये आपण पोहोचलो. पण यानंतर ज्या क्षणी पाऊस थांबेल त्यानंतरचा पहिला टप्पा मी झी मराठीला सांगणार आहे की ऊसतोड कामगार माऊलीच्या घराघरात जाऊन सन्मान करण्याची संधी झी मराठीने घ्यावी आणि त्या पैठण्या घेऊन आपण त्या माऊलीच्या गावात सुद्धा जाऊया आणि कार्तिकच्या सगळ्या त्या वसाहतीमध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी एक पैठणीचा कार्यक्रम करूया. तेव्हा मी माझी बॅग हा कार्यक्रम संपल्यानंतर भरतोय आणि लवकरच येतोय तुमच्या घरी. आदेश सर आमच्या कार्यक्रमात आलेत आणि इथलेच होऊन गेलेत आता, कारण त्यांना एवढ्या उत्सुकतेपोटी त्यांच्यातला माणूस अजूनही इतका जागा आहे. मगाशपासून त्यांनी 2दा विचारलं, लाईट आहे तुमच्याकडे? लाईट आहे, मग तुम्ही टी व्ही कुठे बघता? लाईट नाही तर मग रात्री काय कंदील लावता काय? नाही, माझी इच्छा एवढीच होती वैयक्तिक आदेश बांदेकर म्हणून, कारण त्याच्या लेकराला बघण्यासाठी त्या दुसरीकडे जाऊन टी व्ही बघतात. लाईट आहे का मी एवढ्यासाठी विचारलं, कारण माझी अशी इच्छा आहे की मला एक टी व्हीच त्यांना आज द्यावासा वाटतोय स्वतःला. तर मी कुमार तुला विनंती करतो, एकतर हे जाताना किंवा ह्यांचा ॲड्रेस घे आणि हे तिथे पोचतील म्हणजे त्यांना न्यायचा त्रास नको. पण बीडला त्यांच्या घरी टी व्ही कसा पोहोचेल 2 दिवसात ही व्यवस्था तू करायची. लाईट येईलच. वा 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 वा. तर वहिनी आता या मंचावर येतोय तो की जो या सेटवरचा रोमॅन्टिक हिरो आहे आणि त्यांनी तमाम महाराष्ट्राला वेड लावलेला आहे. असा कोण हे तुम्हाला माहिती असेलच वहिनी. स्वागत करूया वैशाली वल्लीचा सागर. अरे बापरे. ये बाला चल उठ, काय इकडे तंगडा पसरून बसलायस? अरे आवर तुझा, आवर लवकर, इथे बिर्याणी आहे जेवायला. मग दादूस काय सोय बी हाय की नाही आज? अरे गा तू हळद आणली का? आणि नवरा मुलगा कुठे गेला रे? नवरा मुलाला शोधा पहिली, त्याला हळद लावायची आहे. Excuse me, is this Mahish Haldi happening? अरे आमच्यात म्हशीला हळद लावत नाही रे बाबा. No, 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 no. Mahesham. अरे हाच तो आपल्या भावड्याचा फिरंगी मित्र. अरे हो 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 हो, यू कम 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 कम, यू इधर बस के देखो देखो. Oh yeah, sure man. तुला हळद लावायची हाय. ए बाला, आलास तसा 2 घास खाऊन घे. बोल. Hey, what is this little girl saying? This Bala saying leg piece eating. Oh yeah. Why not? Can I get a spoon please? Spoon? Yeah, but take your fingers एकत्र, do it उलटा आणि बुडवतात त्याच्या असला त्याच्या. Oh my god, this is so unhygienic, brother. Can I get mineral water please? मिनाल. या बाला, मिनलचं नाव घ्यायचं ना, आधी सांगून ठेवतो. अरे दादूस, तो मिनरल पाणी मागतोय पाणी. दादूस, मी देतो ह्याला माझं ब्रँडेड पाणी.
भावड्याच्या हळदीत यो कोरडाच. अरे याची पण नाही 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 नाही. अरे ह्याला पण पिवला करा, ह्याला पण हळद लावा. Oh, no, 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 please, no. These are branded clothes, you know. नो दादूस. ओ या 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 सांग असेल जिगरवाली की झिरो फिगरवाली. सांग असेल जिगरवाली की झिरो फिगरवाली. फुल ऍक्शन मूवी मॅटर की शेंटी पिक्चरवाली. गव्हाचं शिटिंग कंदीचं गेटिंग खबर काढायची हाय. गव्हाचं शिटिंग कंदीचं गेटिंग खबर काढायची हाय. हे भावड्या 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 तुला हळद लावायची हाय. बघायला आलो मी महेशची हल्दी आणि उलटी झाली माझ्यावर हल्दीची बालदी. इथे आलो मी बघितला हा फावड्या. प्लीज प्ले द म्युझिक आणि नाच माझ्या फावड्या. आनंद सोहळा कसा साजरा करायचा हे कोळी समाजाकडनं माणसांनी शिकावं आणि त्याचं पूर्ण चित्र तू आज इथे उभं केलंस. डान्सबद्दल काही बोलायलाच नको. तो जो 360ची ती चक्री मारून तो जो काय बसलास आणि त्यानंतर फ्लोर वर्क केलंस ते अप्रतिम होतं. गव्हाचं शिटिंग कंदीचं गेटिंग खबर काढायची हाय. गव्हाचं शिटिंग कंदीचं गेटिंग खबर काढायची हाय. मला खूप आवडलाय, मस्त केलंस. थँक्यू सर. तुला हळद लावायची हाय. सोनाली मॅडम, तुम्हाला कसा वाटला डान्स? माझे तर डोले खोलेच राहिले. महाराष्ट्राची लोकधारा ही आपल्या या आठवड्याच्या भागांची थीम आहे आणि आपल्याबरोबर आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊजी आहेत. आणि तुम्हाला किती लोकांना माहिती आहे की ते खूप उत्तम डान्स करतात. मला अजूनही आठवतं आहे झी मराठी अवॉर्ड्सच्या एका विशेष परफॉर्मन्समध्ये सरांना नाचताना पाहिलेलं आहे आणि मी त्यांना नाचताना 1-2-3 वेळेला पाहिलं. काय तुला सांगतो, बाजूचे नाचत होते. नाही नाही नाही, असं ट्रेनमध्ये एखाद्याने मध्ये गर्दीत गेल्यानंतर त्याचे हात वर खाली होतात तसं ते झालेलं होतं. सर, मला सांगायला आनंद होतोय, सागरची मम्मी नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या कार्यक्रमात. कसं वाटतं सागरला असं पाहून नाचताना? खूप छान वाटते. इतके दिवस मी घरी टीव्हीवर पाहत होते, पण आता मी स्टेजवर पाहते तर डोळ्यातून अश्रू यायला लागले. एवढं सुंदर वाटतं. वा 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 वा. आणि आईच्या बाजूला कोण बसलाय? आजी. अरे वा. आजी नमस्कार. खुश आहात ना? हो खुश आहे. बरं वाटतंय तुमच्याकडे बघून सुद्धा. माऊली, तुमच्या चेहऱ्यावरचं आणि डोळ्यातले अश्रू त्याच्या आयुष्यात सुखाचा सागर आणतील इतका विश्वास आहे मला. आणि नक्की येणाऱ्या प्रत्येक लाटेवरती हा मुलगा भविष्यात असा आरूढ झालेला असेल. तेव्हा खूप मनापासून शुभेच्छा सागर तुला. आई आजीने केलेले कष्ट कधी वाया घालवणार नाहीस हा विश्वास आहेच. पण इतका मोठा हो की कायम या दोघांना तुझ्याकडे अभिमानानं बघता आलं पाहिजे आणि आमच्या देशाला तुझा अभिमान वाटला पाहिजे. अशा पद्धतीने काम कर भविष्यात. खूप शुभेच्छा. पुढच्या परफॉर्मन्ससाठी तुला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आता जी येते तिच्या दातावर जाऊ नका, तिच्या नावावर जा. तुटलेल्या दातांसारखीच ही परफॉर्मन्स तोडते. वहिनी, तुम्ही जर नाव ओळखलं तर फार बरं होईल, पण पटकन काही सेकंदात. तिथे कोणी ओळखेल? श्रद्धा वहिनीची पथक कुमारी, नाशिकची निधी. मी जाऊ का ग? माझ्या आईला लवकर जायचंय उद्या ऑफिससाठी. मी वेळेवर नाही गेले ना तर ओरडेल मला ती. काय करते ग तुझी आई? माझी आई इंजिनियर आहे. तुझी आई काय करते? माझी आई रोज आजारी माणसांना बरं करते. डॉक्टर आहे ती. तुझी आई काय करते? माझी आई तर गृहिणी आहे.
गृहिणी. तू आहेस पहिली मैत्रीण, तू आहेस पहिली गुरु. आयुष्याची पहिली ओळ होते तुझ्यापासून सुरू. रांगत होते मी, तू पायावर उभं केलंस मला. दुधाच्या गोडव्यानंतर तू शिकवलंस मला खायला. रंगाशी ओळख करून दिली, वाचू बोलू शकते मी आज. प्रत्येक गोष्ट शिकवून माझ्या जीवनाला दिला नवा साज. निद्रा देवीने दिले तुला वेगळंच वरदान. उशिरा झोपून सुद्धा लवकर उठून तू तयार होतेस छान. सकाळी आधी पहिलं चुलीचं तोंड पाहतेस. 2चे 8 हात करून सगळं घर आवरतेस. डब्बे होतात तयार, आवरून होतं सर्वांचं. पण तू खाल्लंस की नाही हे विचारायचं राहूनच जातं आमचं. आजीच्या गोळ्या आणि ताईची वेणी, विजेचं बिल आणि रोजची भांडी धुणी. एक ना अनेक गोष्टी पाडतेस तू पार. सगळे विसरले तरी बाई तुझ्या लक्षात राहतं फार. आम्हाला फिरता यावं म्हणून तू घरात थांबतेस. दारावरच्या कुलूपाला तूच तर सुट्टी देतेस. सणवार असले तर मज्जा आम्हीच करतो, पण सणांची कामं आवरण्यातच तुझा सगळा दिवस सरतो. माझी मुलगी बघेल माझ्या हिस्स्याचं स्वप्न, असं तू स्वतःशीच गाते गाणं. घराच्या चौकटीतच सगळ्यांसाठी बांधून आहे तुझं जीणं. तुझ्यासाठी आई मला खूप खूप काही करायचंय. ठरवलंय मी आज तुला मोठं सरप्राईज द्यायचंय. चला मग आजचा खेळ खेळूयात. आणि तुम्ही जिंकलात आजच्या भागाची पैठणी. गृहिणी म्हणजे असा व्यवसाय ज्याला सुट्टी नसते कधी. पगार नसतो तुला ना सेवा निवृत्तीचा विधी. पैठणीचा मान तुझ्या सत्काराचा हा सोहळा. गृहिणी या शब्दाचा अर्थ असे जगा वेगळा. आज मी टीव्हीच्या समोर बसलो होतो आणि मी होम मिनिस्टरचा एपिसोड बघत होतो. असं मला वाटत, कारण इतकं छान तू त्याचं सादरीकरण तर केलंच, पण सगळ्यात महत्त्वाचं या तुमच्या ॲक्टसाठी विशेष कौतुक याचं आहे बाळा. 24 तास काम जर कोण करत असेल ना तर ती गृहिणी करत असते. त्यामुळे अशा माऊलीचा सन्मान तुम्ही तुमच्या ॲक्टमधून केला, त्याबद्दल जिथे जिथे स्त्री शक्ती आहे ती सगळी स्त्री शक्ती या स्त्री शक्तीला भरभरून आशीर्वाद देव ही मी प्रार्थना करतो या नवरात्राच्या दिवसांमध्ये. थँक्यू सर. खूप छान. इथे वहिनी सुद्धा आहे तिथे. वहिनी, तुम्हाला कसा वाटला ऍक्ट? करेक्ट. मला खूप काही बोलायचं या ॲक्टबद्दल, कारण एकतर माझ्या चित्रपटातलं गाणं आहे हे, हिरकणीमधलं गाणं आहे. दुसरा मुद्दा म्हणजे निधी, तू माझी अत्यंत लाडकी परफॉर्मर आहेस.
बऱ्याच छोट्या छोट्या जागा होत्या जिथे ते म्हणतात ना आईला विचारायचं राहूनच जातं खायचं. त्याच्यानंतर तू एक सुंदर पॉज घेतला आणि तुझ्याही मनात ते आलं की हो यार मी पण विचारत नाही आईला तू जेवलीस का, तुला बरं वाटतंय का, तुला भूक लागली आहे का. डब्बे होतात तयार, आवरून होतं सर्वांचं, पण तू खाल्लंस की नाही हे विचारायचं राहूनच जातं आमचं. आज आपण सगळ्या आपल्या आयांसाठी गृहिणींसाठी उभं राहून आपल्या मनातलं ग्रॅटिफिकेशन आणि कृतज्ञता दाखवूयात. तुझी आई देखील आली आहेत. सगळ्या आयांना हॅट्स ऑफ. कसं वाटतं इथं येऊन आणि लेकीचा डान्स बघून? खूप छान वाटतं. मला 3 मुली आहेत. निधी झाल्याच्या नंतर सर्वजण बोलायचे की तुम्हाला 3 मुलीच झाल्या, पण मी कधी असं स्वतःला मानलं नाही की बाबा मला मुलीच झाल्या असं. आणि निधीने आज म्हणजे सर्वांचं नाव तिने आज महाराष्ट्रात आणलं. मला त्याचा खूप गर्व आणि खूप अभिमान आहे. म्हणजे नेहमी मुलींना तुम्ही कमी रेखू नका. त्यांनाही स्वप्न असतात, त्यांनाही भावना आहेत, त्यांना पंख द्या, त्याही काहीतरी करू शकतात. वा, खूप छान बोललात आई तुम्ही. खूप छान. मंडळी बघितलं, हाय आमचा पुरोगामी महाराज खऱ्या अर्थानं. आजी तुम्ही इकडे या, आई तुम्ही इकडे या. तुझ्या डान्सच्या जादूने बदलून टाकली आहे दुनिया. सर, मी तुम्हाला मंचावर येण्याची विनंती करतो. जोरदार टाळ्या आदेश सरांसाठी. सर, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान देऊन या मंचावर आलात त्याबद्दल मनापासून आभार मानतो सर. आणि तुमच्या पुढील प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू. काश्मीर, बघ ना, पहिल्या एपिसोडला दुसऱ्या एपिसोड म्हणजे सुरुवातीला कशी मुलं अशी चेटकिणीला घाबरत होती. ध्रुव सुद्धा मध्ये मध्ये जरा थोडा घाबरायचा. आणि आता इकडे रे, इकडे माईक घेऊन इकडे एकदम असा डेअरिंग बाज. म्हणजे इकडनं मी आता बसलेलो असतो तर हे सगळे जे काय किडे करतात, चिमटे घेतात ते मला माहिती आहे. हा तिकडनं असं करतो चेटकीन. काय म्हणजे तू तिला घाबरत नाहीस? राज काय? मैं झुकेगा नहीं साला. अरे बाप रे. ध्रुव नाम सुन के फ्लावर समझे क्या? फ्लावर नहीं, फायर है मैं. बापरे. अरे तुझा आवाज ऐकला मागे मी. सॉलिड आहे रे. जरा बोलून दाखव ना परत एकदा. हे संपला. सुकलाय. आता सुकला म्हणे. तर मंडळी, आज आपल्या सोबत आहेत श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे. आपडी थापडी या सिनेमाच्या निमित्तानं ही टीम आपल्या सोबत आहे. सर, आपडी थापडी तुमचा ट्रेलर आम्ही बघितला सर. म्हणजे मी सुद्धा दिसलो त्यात चुकून ट्रेलरमध्ये. पण कमाल ट्रेलर आहे सर. काय कसा आहे रिस्पॉन्स तुम्हाला? खूपच सॉलिड. म्हणजे रिस्पॉन्स हॅज बीन व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह. आणि फॅमिलीची फिल्म आहे. मला वाटतं फॅमिली ऑडियन्सेस थोडे काय म्हणतात आतुरतेने वाट बघतायत एका फॅमिली एंटरटेनरची. सो जाऊन फॅमिलीबरोबर तुम्ही फिल्म एन्जॉय करू शकता. छोटे पण एन्जॉय करू शकतात, मोठे पण एन्जॉय करू शकतात, सगळे एन्जॉय करू शकतात. ओके. हाय. तुमच्या दोघांना मी विनंती करतो, आसनस्थ व्हा आणि आमचे परफॉर्मन्सेस बघा. तर मंडळी, आज या ठिकाणी मंचावर भारूड सादर करायला येत आहे महाराज ध्रुव तुझे. नाही, महाराज ध्रुव माझे. नाही, शेवटचे एकदा महाराज ध्रुव गिझे.
ओ बुवा काय झालं? काल घरी गेलो आणि लवकर टीव्ही लावला डीएमडीच्या रूपानं. महाराज डीएमडी म्हणजे काय? डीएमडी म्हणजे काय? डीएमडी म्हणजे डान्स महाराष्ट्र डान्स. डीएमडीच्या रूपानं मनोरंजनाचा देवच पावला. जिथं मांजलगावचा दगडफूल अँकर आहे थोडा सावला. जिथं मांजलगावचा दगडफूल अँकर आहे थोडा सावला, तिथे सोनालीला बघून मला प्रेमाचा इंचू चावला. ग ग ग ग ग ग ग ग ग. अहो पण महाराज काय झालं काय? चेटकीण आणि काश्मीर मध्ये झाला प्रेमाचा तह. अरे ऐकून तरी घ्या. चेटकीण आणि काश्मीर मध्ये झाला प्रेमाचा तह. चेटकीण ह्यात लई जुनी आणि काश्मीर नया है वह. काश्मीर बोलला चेटकिणीला, तू माझी अप्सरा, किती सुंदर तुझं नाक. चेटकीण बोलली, सर्दी झाल्यावर यातच दह्याचं होतं ताक. कार्तिकच्या चेहऱ्यावर नसतं कधी हसू आणि दातपाडकी निधी म्हणते मी दात कसे घासू. तश्वी अँचोरिंग नाही रे, अँकरिंग. तश्वी अँकरिंग करते तोंडात सुपारी ठेवून आणि शब्द बाहेर पलतात दिभेवल घसलगुंडी घेऊन. अनमोलला प्रश्न पडलाय, सागर मोठा की मोठे त्याचे दात. वा वा. आणि कनक म्हणते मला हिरवीण बनवा, मी सोनालीवर करेन मात. अग ग 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 ग. अरे विंचू चावला, अरे विंचू चावला. अग ग ग ग ग ग ग ग. बोला पुंडलिकावर दे. क्या बात आहे. कोणाला विचारू इंचू चावला. कोणाला विचारायचं कोणाला पण विचारा. त्याला माहितीये कसा झालाय परफॉर्मन्स. कोणाला पण विचारा, काही पण होऊ देत. कॉन्फिडन्स. सोनाली. ध्रुव, हा, भारुड म्हणजे काय माहितीये का? भारुडाची सुरुवात संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ यांनी केली. भारुड म्हणजे एखादी गोष्ट किंवा कथा हे आपण पद्य रूपात सांगतो. कशा पद्य रूप. बापरे बापरे. पद्य रूप म्हणजे कवितेचे रूप. बापरे. भारुड मुळातच समाज प्रबोधनासाठी आणि मनोरंजनाच्या माध्यमातून केलं जातं. पण ह्यात तू डीएमडीचंच प्रबोधन केलंय. थँक्यू. कोणी लिहिलं होतं रे स्क्रिप्ट? तू स्क्रिप्ट लिहिलंयस? श्रेयस आणि मुक्ता तुम्हाला सांगते, आमच्या मंचावर सगळे कॉन्फिडंट आहेत, पण कॉन्फिडेंटली खोटं बोलणारा हा एकटा आहे. तू त्यांना खरं खरं मारलंस का रे शेवटी? तुझे ते मित्र होते त्यांना का बरं स्टेप चुकले का? त्यांनी चुकी केली. मी चढत होता ना त्यांच्यावर. आणि मग ते काय केलं तरी? ते लोक पाडून गेले म्हणून मी त्यांना झपा. डेंजर आहे.
पण तुला माहिती आहे का, आज जितकी मजा तुझ्या परफॉर्मन्सने आणली तितकी मजा जर का थिएटरमध्ये आमच्या फिल्मनी आणली ना, तर ब्लॉकबस्टर आहे बस फिल्म आमची. सिरियसली इतकी धमाल आणलीच असती. गेल्या आठवड्यापासून अत्यंत चुरू बोलायला लागलेला आहेस तू, कळलं ना? इथे कोण आलंय, काय आलंय, याच्या अगोदर कोण इथे येऊन गेले होते याची काही कल्पना आहे का तुला? कोण त्या दोघांच्या मध्ये बसले होते ते कोण होते? आदेश बांदेकर सर होते. ते कोण आहेत? ते प्राईम मिनिस्टर आहे. प्राईम मिनिस्टर काय करतात प्राईम मिनिस्टर? प्राईम मिनिस्टर ते सगळ्यांच्या घरी जातात, गेम्स खेळवतात, किती घरातले लादे मोजायचे, घरातले बटन मोजायचे आणि पंखे मोजायचे, आणि जो जिंकतो ना त्याला साडी देतात. पंखे मोजतात लोकांच्या घरातले. मग प्राईम मिनिस्टरचं मंत्रिमंडळ असतं ते काय करतं? मंत्रिमंडळ मंडप बांधतात, लाइटिंग करतात. तुझ्या लग्नात पण तसंच असतं. बर, तुझ्या घरामध्ये होम मिनिस्टर कोण आहे? माझ्या घरामध्ये होम मिनिस्टर बाबा आहे. का? ते घरातले सगळे कामे करतात, पोचा मारतात, झाडू मारतात, अरे तुझे बाबा, आणि पैसे कमवतात. मग आई काय करते? आई तर पैशाचा वापर करते, शॉपिंगला जाते, मेकअप करायला जाते, फिरायला जाते, ते सगळे. तू काय करतो? मी डान्स, महाराष्ट्र डान्स मध्ये खोटं बोलतोस. बर, मोठेपणी कोण व्हायचंय तुला? सर बनायचं. सर बनायचंय म्हणजे कोण? कोणते सर? आदेश बांदेकर सर बनायचे. आदेश बांदेकर सर बनायचे. कसा बनशील? 2 मिनिटात बनवून. 2 मिनिटात बनणार? कसं बनवून दाखव. सगळ्या आपले डोळे बंद करा. सगळेजण डोळे बंद करा प्लीज, 2 मिनिटासाठी. केले. बापरे, मी सुद्धा डोळे बंद केलेत. सगळे डोळे उघला. नमस्कार वहिनी. आदेश भाऊजी आले. पैठणी द्या आम्हाला. आपल्याला मिशी आली. ती बघ, तिचं काय झालं? काय करताय ते आज? काय झालं? माझे डोळे बंदच राहिले. आता फेकू नको, बस कर आता. फेकू नको, बस कर. ओके म्हणाला तो. पाहिजे का? पाहिजे कोणाकडनं पाहिजे? बरं, तू खूप आधी एक पुष्पाचा एक ऍक्ट केला होतास. आपले जे पुष्प आहेत त्यांना बोलवूयात का? आणि त्यांना सांगूयात का तुला द्यायला गोल्डन बझर? चालेल. तर आपण, तू श्रेयस सरांना बोलव, मी मुक्ता मॅडमला बोलवते. बोलव, त्यांना रिक्वेस्ट कर. या सर. ध्रुव नाम सुन के फ्लावर समझे क्या? फ्लावर नहीं, फायर है ये. फिरवूया छडी जागुची आणि काजमू आता मंच हा. जिंकून घेऊ जग सारे, गेली चूकर दुनियेला. डान्स महाराष्ट्र, डान्स डान्स महाराष्ट्र, डान्स. तर मित्रांनो, आज आपल्या सोबत जे पाहुणे आहेत, आपडी थापडी या सिनेमातले कलाकार श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे, दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सोनाली, काश्मीर, तुम्हाला सांगतो की आपडी तापडी ही फिल्म एका अशा माणसाची गोष्ट आहे की जो अत्यंत कंजूस आहे आणि त्याला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट जुगाड करून तो मिळवू शकतो, आणि फायनली त्याच्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, त्याचा कंजूसपणा की त्याची फॅमिली, या पॉईंटपर्यंत येऊन तो पोहोचतो. आणि पुढे काय होतं अर्थात ते तुम्हाला सिनेमात कळेल. खूप गोड फिल्म आहे. आणि श्रेयसनी मला वाटतं खूप वर्षांनी अशा प्रकारचा रोल केला की खूप
वेगवेगळ्या प्रकारची ह्युमरची व्हरायटी, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा श्रेयस त्यामध्ये दिसतो. आणि अर्थातच संदीप आणि श्रेयस एकमेकांना अप्रतिम कॉम्प्लिमेंट करत. मला असं वाटतं की मी सिनेमा बघितला तेव्हा आनंद म्हटलं, अरे याची सिरीज होऊ शकेल सिनेमांची, इतकी सुंदर मित्रांची जोडी मिळाली असं वाटलं बघताना, की अरे छान आहे ही गोष्ट, हे गाव, हे घर, ही माणसं. तर अशी फॅमिलीची गोष्ट आहे. आम्हाला करतानाही इतकी मजा आली आहे शूटिंग, त्यामुळे बघायला नक्कीच आवडेल प्रेक्षकांना. तुम्ही नक्की बघा सगळेजण. डान्स महाराष्ट्र डान्सच्या टीमकडून, झी मराठीकडून पुन्हा एकदा तुम्हाला सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आम्ही हा सिनेमा नक्की थिएटरमध्ये जाऊन बघणार आहोत. आपडी थापडीसाठी पुन्हा एकदा ऑल द बेस्ट.